लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. घेतल्या दरी दरीत हिंडते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी ऐकतो मराठी. जाणतो मराठी मानतो मराठी. रंगते मराठी रंगते मराठी. नवी मुंबई वाशी येथील मराठा भवन इथे शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई आणि मराठा समाज नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्ताने सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांचे प्रभावी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती या ज्वलंत विषयावर गणेश शिंदे यांनी आपले प्रभावी विचार मांडले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मराठी भाषेच्या गौरवासोबतच युवा पिढीमध्ये राष्ट्र निर्माणाची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा होता. व्याख्यानादरम्यान गणेश शिंदे यांनी तरुणांना मराठी भाषेच्या समृद्ध वारशाची माहिती सांगितली. या भाषेचा वापर करून प्रभावी नेतृत्व कसे विकसित करावे आणि राष्ट्राच्या उभारणीत युवा वर्गाचे योगदान किती महत्त्वाचं आहे यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. शिंदे यांच्या ओघवत्या आणि प्रेरणादायी वक्तृत्वाने उपस्थितांना भारावून टाकले. समाजातील विविध स्तरांतील नागरिक विशेषतः तरुण वर्गाने या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय, ज्यामुळे हा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झालाय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यासाठी हा गौरव सप्ताह राज्यभर सगळीकडे मोठ्या आनंदात साजरा केला जातो. मराठा समाज समिती नवी मुंबई यांच्या माध्यमातून आज इथे व्याख्यानाचं आयोजन केलं होतं आणि सगळ्या वयोगटातले लोक आज या व्याख्यानाला उपस्थित होती. मोठी गर्दी लोकांनी केली. मराठी भाषेच्या प्रती लोकांचं प्रेम वाढावं आणि मराठी साहित्याकडे तरुणांनी वळावं यासाठी समिती ज्या पद्धतीने काम करते त्यासाठी त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि आभार मानतो. युवकांची ताकद ही प्रचंड मोठी ताकद आहे. ती राष्ट्रशक्ती होऊ शकते, परंतु त्यांच्यामध्ये असणाऱ्या ऊर्जेला एक योग्य दिशा देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि ती दिशा देण्यासाठी ही सगळी जी आज वडीलधारी माणसं इथं उपस्थित होती त्यांच्याकडनं ही अपेक्षा व्यक्त केली की तुमच्याकडनं जे संस्कार तरुण पिढींपर्यंत येणं अपेक्षित आहे त्यासाठी सगळ्यांनी कंबर कसावी. या प्रसंगी उद्योजक गिरीश खंडागळे, शिवतुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, मराठा समाज नवी मुंबईचे कार्यवाहक शामराव महाडिक, सहकार्यवाहक वसंत तरडे, कोषाध्यक्ष अमरजात चव्हाण, शिवतुतारी प्रतिष्ठानचे रवींद्र मोरे, ज्योती माळी, मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र नेणे, ज्येष्ठ गझलकार आप्पा ठाकूर, नैत्रा शिर्के, अजय वाळुंज, अरविंद नाईक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर हे उपस्थित होते. गेल्या 20 तारखेपासून मराठा समाज आणि शिवतुतारी प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचं नियोजन करत होतो आणि आमची मनापासून इच्छा होती अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त आमच्या मराठा भवनमध्ये असा एक छान कार्यक्रम व्हावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच होतं की आजची युवा शक्ती हिला राष्ट्रशक्ती का म्हणावं आणि त्या राष्ट्रशक्ती होण्यासाठी कुणीतरी असं छान मार्गदर्शन करणारी व्यक्ती आपण बोलवावी. आणि सुदैवाने प्राध्यापक गणेशजी शिंदे यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि तेही स्वतः खूप आनंदाने इथे व्याख्यानासाठी आले. या व्याख्यानाच्या विषयातून अनेक गोष्टींचा उलगडा झाला की आजच्या तरुण पिढीला जर आपण छान दिशा दिली तर ते नक्कीच स्वतःची प्रगती तर करतीलच, पण गणेश शिंदेजींचे जे महत्त्वाचे मेसेज आहेत मुलांसाठी जे काही त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा विषय की आपण आलेल्या अडचणीला स्वतःची संधी समजून
त्यातूनच आपलं यश मिळवायचं असतं. आत्ताचा जो काळ आहे, आपल्याकडे स्पर्धा आहे. मार्कांच्या स्पर्धेपेक्षा माणूस म्हणून कसं आपल्या मुलांना घडवता येईल याचं खरं आई वडील आजी आजोबांचं खूप मोठा रोल आहे. आणि त्यामुळेच त्यांनी आपल्याला खूप सुंदर प्रकारे निरनिराळ्या उदाहरणांमधून, आपल्या कथांमधून, घडलेल्या कथांमधून मार्गदर्शन केलं. आणि या व्याख्यानामुळे आमचा जो उद्देश होता, तरुण मुला मुलींना मार्गदर्शन मिळावं, काहीतरी घडण्यासाठी किती प्रकारच्या गोष्टी आपल्याला ज्ञान व्हाव्या लागतात, ते सगळे या कार्यक्रमामधून आम्हाला मिळालं. आणि यासाठी ज्या कुणाचे आम्हाला हातभार लागले त्या सर्वांचे मनापासून मी धन्यवाद देते. युवांचं खूपच चांगल्या प्रमाणे प्रोत्साहन मिळालं आणि त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं. आजच्या समाजाला आजची परिस्थिती किंवा आजच्या समाजात ज्याची रिक्वायरमेंट आहे, ज्याप्रमाणे आजच्या समाजातला ज्याची गरज आहे, आजच्या असलेल्या परिस्थितीत युवांनी कसं वागायचं किंवा त्यांनी कसं समाजाला पुढं न्यायचं याचं चांगलं मार्गदर्शन केलं. आणि त्यातून समाजाने आणि युवांनी कसं एकत्र राहून पुढचा समाज घडवायचा हे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.